नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी उन्हाळी वाळवणातील एक पदार्थ बनवत आहे, तांदळाच्या पापड्या। तर रेशन तांदळाच्या पापड्या बनवत आहोत आपण। त्यासाठी इथे हे रेशनचे तांदूळ स्वच्छ निवडून मी रात्रभर भिजत घातले होते पाण्यामध्ये। आता ते छान असे भिजून तयार आहेत। आता मी रात्री भिजत घातले होते आणि सकाळी याच्या पापड्या बनवत आहे। तर तुम्ही कमीत कमी 10 ते 12 तास हे तांदूळ भिजत घालायचे आणि नंतर याच्या पापड्या बनवायच्या। आता यामधलं पाणी काढून घ्यायचं आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचे। आता या तांदळामधलं पाणी काढून घेतलं आहे। हे आपण या मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये काढून घ्यायचे। ज्या वाटीने तांदूळ आपण मोजून घेतले आहे त्याच वाटीचं प्रमाण घ्यायचं पाणी घेण्यासाठी सुद्धा। तुम्ही ग्लासाचं, कप, बाउल असंही याचं प्रमाण घेऊ शकता। आता आपण याच वाटीने पाणीसुद्धा मोजून घेणार आहोत, म्हणजे वाटता वेळेस आपल्याला पाणी लागणार आहे, तर त्यासाठी हे पाणी मोजून घ्यायचं। आता थोडं थोडं पाणी टाकून आपण याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची। आता या तांदळाची आपण छान स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली आहे बघा। जसं आपण इडलीसाठी पेस्ट बनवतो तशीच पेस्ट बनवून घेतली आहे। आता इथे मी अर्ध्या वाटीलाही कमी वाटी पाणी या तांदळामध्ये टाकलं आहे। आता आपण या पातेल्यामध्ये गॅसवर पाणी गरम करायला ठेवणार आहोत। तर 1 वाटी पाणी झालं आहे, म्हणजे आपण हे वाटता वेळेस थोडंसं टाकलेलं आहे, त्यामुळेच ह्या वाटीने पाणी मोजून घ्यायचं। 6 वाटी पाणी आपल्याला इथे गरम करायला ठेवायचं आहे। पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची। आता इथे 6 वाटी पाणी आपण या भांड्यात टाकली आहे। तर हे पापड बनवता वेळेस ना जाड बुडाचं पातेलं किंवा कढई घ्यायची, म्हणजे हे मिश्रण खाली चिकटत नाही। आणि पाण्याला उकळी लवकर येण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवलं आहे। आता पाण्याला उकळी आली आहे बघा। आपण या पाण्यामध्ये मीठ टाकणार आहोत चवीनुसार। मीठ कमी टाका, कारण आपण पापड खार सुद्धा टाकणार आहोत, त्यामध्येही मीठ असतं। तर इथे मी अर्धा चमच पापड खार टाकते। पांढरे तीळ टाकायचे आहेत। तुम्ही यामध्ये जिरं, ओवा टाकू शकता, अजून चिली फ्लेक्स सुद्धा टाकू शकता, किंवा प्लेन पण खूप छान पापड होतात। तर मी इथे आता तीळ आणि मीठ टाकून घेतलं आहे। आता आपण एका हाताने गॅस कमी करायचा आहे, एका हाताने हे तांदळाची पेस्ट यामध्ये टाकायची आणि एका हाताने फिरवायचं आहे। गुठळ्या न होऊ देता छान फिरवत राहायचं। हे जसं जसं शिजायला लागेल तसं घट्ट होत जातं मिश्रण। अशा पद्धतीने आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे आणि गॅस मध्यम आचेवर ठेवायचा उकळी आल्याच्या नंतर। तुम्ही इथे पाहू शकता, पेस्ट टाकल्याच्या नंतर लगेचच हे घट्ट व्हायला लागलं आहे। आता उकळी आली, म्हणजे ह्या पाण्याला उकळी आल्याच्या नंतर आपल्याला हे 15 ते 20 मिनिटं मध्यम आचेवरती शिजवून घ्यायचं आहे। फार घट्टही नाही करायचं हे मिश्रण आणि फार पातळ पण नाही राहू द्यायचं। मध्ये मध्ये असं हे फिरवत राहायचं, म्हणजे या भांड्याच्या तळाला चिकटणार नाही किंवा जळणार नाही, छान सर्व बाजूने व्यवस्थित शिजलं जाईल। आणि तुम्हाला इथे जर वाटलंच थोडंसं हे घट्ट होत आहे, तर
थोडंसं गरम पाणी करून यामध्ये, म्हणजे उकळतं पाणी टाकायचं आहे, थंड पाणी अजिबात टाकू नका. पाणी उकळायचं आणि एखादा वाटी पाणी कमी जास्त लागू शकतं. आपले तांदूळ कोणते आहेत त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरतं बघा. तर आता मला हे थोडंसं मिश्रण घट्टसर वाटत आहे आणि अजून आपल्याला हे 15 ते 20 मिनटं शिजवायचं, त्यामुळे अजून घट्ट होईल. मी काय करते, साईडला थोडंसं पाणी गरम करायला ठेवते. हे मला थोडंसं घट्ट वाटत होतं, त्यामुळे मी अजून 1 वाटी पाणी गरम करून यात टाकलं आहे. आता आपलं 7 वाट्या पाणी झालं बघा. आता मध्यम आचेवरती हे शिजवत ठेवायचं. चांगलं 20-25 मिनटं शिजवून घ्या, म्हणजे पापड्या तुटणार नाहीत, चिरणार नाहीत किंवा तडे जाणार नाहीत. त्याला छान अशा पापड्या तयार होतील. आणि जेव्हा आपण हे फिरवतो ना, तर तळापासून बुडापासून फिरवायचं, म्हणजे हे मिश्रण पूर्ण असं फिरवलं जातं, चिकटत नाही. झाकण ठेवते आणि मध्ये मध्ये 1-2 मिनटाला फिरवून घेते. आता हे बघा 20 मिनटं शिजवून घेतलंय मी आणि बऱ्यापैकी छान असं शिजलंय. आता हे शिजलं की नाही कसं ओळखायचं, तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि याचे 1-2 ड्रॉप यामध्ये टाकायचे असे. आता हे बघा ह्याचा गोळा तयार होत आहे आणि थोडंसं मिक्ससुद्धा होऊन राहिलं हे पाण्यामध्ये. तर अजून याला आपण 5 मिनटं शिजवणार आहोत, कारण याची म्हणजे हे मिश्रण पाण्यामध्ये टाकल्यावर त्याची गोळी तयार झाली पाहिजे, असं मिक्स झालं नाही पाहिजे. तर अजून मी 5 मिनटं तरी हे शिजवून घेते, म्हणजे पापड्या छान होतील बघा. शिजवणं फार गरजेचं आहे. थोडं 2-3 मिनटं जास्त शिजवलं तरी चालेल, पण कमी शिजवू नका, नाहीतर मग कसं होतं, पापड्या तुटून जातात, सर्व व्यवस्थित निघत नाहीत आणि त्या दिसतही छान नाही आहेत. त्यामुळे हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्या. तर आता हे मिश्रण जवळजवळ 25 ते 30 मिनटं शिजवून घेतलं आहे. इथे आता गॅस बंद करते आणि थोडंसं हे मिश्रण जे आहे ते कोमट करून घ्यायचं, कारण आपण पॉलिथिनवर ह्या पापड्या टाकणार आहोत. गरम गरम न टाकता थोडंसं कोमट करून टाका. तर आता हे फॅनच्या हवेखाली ठेवून देते पातेला आणि थोडंसं थंड करून घेते. आता हे मिश्रण थोडंसं थंड झालंय. इकडे ही पॉलिथिनसुद्धा मी टाकून घेतली आहे. आता ही ओल्या कापडाने पुसून घ्यायची आपल्याला. व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे आणि नंतर मग पापड्या यावरती टाकायच्या. याने छान स्वच्छही होतं आणि पापड्या काढायला आपल्याला सोपं जातं. त्यामुळे अशी ओल्या कापडाने, सुती कापडाने पुसून घ्या आणि मग ह्या पापड्या टाकायला सुरुवात करा. तर तुम्हाला छोट्या मोठ्या जशा पाहिजे तशा त्या आकाराच्या पापड्या टाकायच्या आहेत आणि थोडंसं असं याला फिरवून घ्यायचं, म्हणजे पतल्या करून घ्यायच्या. तर अशा पद्धतीने ह्या संपूर्ण पापड्या मी टाकून घेते आणि फॅनच्या हवेखाली सुरुवातीला सुकून घेते. नंतर मग आपल्याला ह्या पापड्या कडकडीत उन्हामध्ये वाळवून घ्यायच्या.
आता इथे तुम्ही पाहू शकता हे संपूर्ण ज्या पापड्या आहेत ते मी पॉलिथिनवर टाकून घेतल्या आहेत आणि आता ह्या थोड्याशा सुकल्या की मग पलटी करून थोडा वेळ फॅनच्या हवेत सुकवते आणि दुपारच्या वेळेला कडक उन्हामध्ये वाळवून घेते। तर इथे पहा आपण ह्या पापड्या छान कडकड उन्हामध्ये वाळवून घेतल्या आहेत एक दिवसभर। आता हे आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकतो, वर्षभर खराब होणार नाहीत। तुम्हाला मी तळून सुद्धा दाखवते। छान अशा झाल्या आहेत बघा, काचासारख्या आणि फुलतात सुद्धा मस्त, खायलाही खूप छान लागतात आणि साधी सोपी पद्धत आहे, खूप अशा अवघड नाही आहेत करायला। तर नक्कीच करून पहा अशा पद्धतीने। आता तेल गरम करायला ठेवलं आहे, तेल चांगलं कडकडीत तापू द्यायचं आणि मग ही पापडी तेलामध्ये सोडायची आहे। तेल बऱ्यापैकी गरम झालं आहे, आपण ही पापडी तेलात टाकू आणि तुम्ही इथे पाहू शकता छान अशी ही फुलली आहे आणि पांढरी शुभ्र झाली आहे बघा। तर इथे तुम्ही पाहू शकता डबलने ही पापडी फुलते आणि अशा एखाद्या जाळीमध्ये आपण काढून घेणार आहोत। अजून एक तुम्हाला तळून दाखवते। तेलामध्ये टाकल्या ही पापडी डबलनी फुलून तयार झाली आहे, खायला अप्रतिम लागते। तर अशा ह्या आपल्या तांदळाच्या पडी पापड्या तयार झाल्यात। कशा झाल्या कमेंट करा, व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये।